तर सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीपासून बुद्ध जयंतीपर्यंत आपण ही जी जागृतीची कार्यशाळा राबवत आहोत, घेत आहोत, प्रॅक्टिस करत आहोत, समजून घेत आहोत आणि मग प्रॅक्टिस करत आहोत. तर याच्यामध्ये बरेच मुद्दे पुढे येतात, परंतु आपण सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. काही गोष्टी ज्या आहेत ह्या ही सत्र संपल्यानंतर म्हणजे 29 सत्र संपल्यानंतर पुढे ते काम चालू राहू शकतं. राहीलच, राहणारच आहे आणि राहिलं पाहिजे. कारण हा व्यापक विषय आहे. मी एक दोन तीन शब्दांचा विचार करत होतो आणि ते जागृतीशी संबंधित आहेत आणि ते शब्द बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. ते जे मूळ शब्द आहेत, तीन शब्द, त्यांचा अनुवाद चुकीचा दिलेला आहे, पुढे आलेला आहे. तो जो अनुवाद आहे, भाषांतर, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा क्रमही चुकीचा आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशानुसार, आणि तो भाषांतरही चुकीचा आहे. एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज असे त्यांनी शब्द, असे संदेश त्यांनी दिलेले आहेत त्यावेळीच्या संदर्भात. आणि ज्याला आपण सुरुवातीलाच आपल्या सत्रांची सुरुवात करताना आपण जे दोन भाग पाहिले, इनडायरेक्ट मेथड ऑफ अवेकनिंग म्हणजे जागृतीची अप्रत्यक्ष पद्धत आणि जागृतीची प्रत्यक्ष पद्धत. तर जागृतीची प्रत्यक्ष पद्धत म्हणजे अर्थातच आपण बुद्धांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, डायरेक्ट जागृतीसाठी डायरेक्ट उतरा स्वतःमध्ये. कारण ज्याच्यात जागृती घडवून आणायची, ज्या मनामध्ये जागृती घडवून आणायची, त्या मनापर्यंत आधी पोहोचता आलं पाहिजे. आणि ती पोहोचण्याची डायरेक्ट पद्धत, डायरेक्ट मेथड जी आहे, ती आपण आनापानसती सुत्ताच्या आधारे किंवा सतीपट्ठांच्या आधारे. आता आनापानसती हा त्याचा एक भाग आहे फक्त. खरं म्हणजे सतीपट्ठाण आहे. सगळं जे काही चाललंय हे सतीपट्ठाण, सती संप्रजन्य, जागृती, भान, किंवा बुद्धांचा जो अंतिम संदेश आहे, अपमादेन संपादेथ, जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा, वाटचाल करा. या ज्या गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत त्या डायरेक्ट मेथडमध्ये येतात. कारण इथं इकडचा तिकडचा विचार आपल्याला करायचा नसतो. तर स्वतःलाच ते एज्युकेट करायचंय, स्वतःलाच एज्युटेट करायचंय आणि स्वतःलाच ऑर्गनाईज करायचंय. हे तीन शब्द मला या संदर्भात महत्वाचे वाटले. त्याच्यावर आज आपण थोडस बोलणार पण आहोत आणि प्रॅक्टिसकडे पण येणार आहोत. बाबासाहेबांनी हे एज्युटेट आणि ऑर्गनाईज हे जे शब्द वापरले, त्याला एज्युकेट म्हणजे त्यांनी लर्न म्हटलं, शिका नाही म्हटलं त्यांनी. एज्युकेट मीन्स टू एज्युकेट अदर्स. त्याची मी डिक्शनरी, तुम्ही डिक्शनरी पहा आणि डिक्शनरीमध्ये त्याचे अर्थ काय आहेत ते पहा. तर एज्युकेटचे मला जे अर्थ सापडले ते सुधारणा करा, सुधारणे, शिकविणे, प्रशिक्षण देणे, विकसित करणे, आणि अजून हिंदीमध्ये ज्याला तालीम देणं म्हणतो आपण, तालीम देणं. तर ते एज्युकेट मध्ये ते आहे. अजून त्याला म्हणतात क्रिएट बाय ट्रेनिंग, क्रिएट बाय ट्रेनिंग अँड टीचिंग. अजून काही शब्द आहेत, सिव्हिलाइज करणे म्हणजे सुसंस्कृत करणे, कल्टिवेट म्हणजे डेव्हलप करणे, वाढवणे.
असे एज्युकेटचे अर्थ आहेत. एज्युकेशन इज द ट्रान्समिशन ऑफ नॉलेज अँड स्किल्स अँड कॅरेक्टर्स. तर एज्युकेशन, शिक्षण म्हणजे काय, शिकवणे म्हणजे काय, एज्युकेट करणे म्हणजे काय, ट्रान्समिशन ऑफ नॉलेज म्हणजे आपलं जे ज्ञान आहे, ट्रान्समिशन ऑफ नॉलेज अँड स्किल, आपलं जे ज्ञान आणि अनुभव आहे, कौशल्य आहे, हे इतरांपर्यंत पोहोचवणं, ट्रान्समिट करणं. दॅट इज कॉल्ड एज्युकेशन किंवा टू एज्युकेट. असे एज्युकेट या शब्दाचे असे अर्थ सापडतात. शिका असा शब्द नाही तो. तर नंतर त्या लोकांनी त्याला शिका, संघटित व्हा, तर सोयीस्कर अर्थ तयार केलेला आहे. तर तसं नाही. मला वाटतं अं, बाबासाहेबांच्या काळातले जे एक विद्वान होते, शंकरराव खरात, तर त्यांनी सुद्धा मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर असं काही जे पुस्तक लिहिलेले, त्याच्यामध्ये त्यांनी हे एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाईज याचं शिकवा, चेतवा आणि संघटन करा असं त्यांनी भाषांतर केलं. शिकवा, चेतवा. तर चेतवा म्हणजे एज्युटेट. आता चेतवा हा शब्द थोडा वेगळा वाटतो, पण एज्युटेटचा अर्थ जो आहे तो उत्तेजन देणे, आंदोलित करणे. जेव्हा एक एक मी सत्र परभणीमध्ये घेतलं होतं, त्याला एक मित्र मला म्हटले त्याच्यानंतर, ते आपल्या रेग्युलर याला ते असायचे, आजकाल नाही येत ते. तर ते मित्र मला म्हटले होते की तुमचं हे सत्र झालं आणि आपने हमको झिंझोड दिया म्हणे. आता झिंझोडने, झिंजाडणे हा शब्द मराठीतला माहिती आहे, झिंजाडणे तर ही जागृती, हे ट्रेनिंग जे असतं हे झिंजाडतं माणसाला. तर दॅट इज ॲजिटेट. ॲजिटेट करतं, उत्तेजित करतं, आंदोलित करतं. ॲजिटेट म्हणजे उत्तेजन देणे, आंदोलित करणे, शेकअप, हलवणे, जागे करणे. आता जागे करणे हा मी शब्द वापरतो ॲजिटेटला. स्टरअप, चार्ज. आता हे चार्ज पण फार महत्वाचा शब्द आहे. आज आपण नाही का, आपण बॅटरी चार्ज करतो, आपण मोबाईल चार्ज करतो म्हणजे काय, तर इलेक्ट्रिसिटी जी आहे ती आपण आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करतो, मोबाईल चार्ज होतो. म्हणजे तिकडची इलेक्ट्रिसिटी, ती पॉवर ह्या पॉवरमध्ये काय म्हणतात, ट्रान्समिट होते, येते ती. तर चार्ज अप असा एक त्याचा हे आहे एज्युटेटचा अर्थ. आणि अजून एक आहे कॅम्पेन. कॅम्पेन म्हणजे मोहीम. तर बाबासाहेबांनी एज्युकेट करा आणि हे सगळं एज्युटेट करा म्हणजे उत्तेजन द्या, आंदोलित करा, शेकअप करा, लोकांना जागवा, चार्ज करा, मोहीम राबवा, म्हणजे सक्रियता आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर ऑर्गनाईज, ऑर्गनाईज करा म्हणजे, आता ऑर्गनाईज करा म्हणजे त्यांनी जो विस्कळीतपणा आहे समाजातला, त्या विस्कळीतपणाला आणि विसंगत अवस्थेला, विसंगतीला सुसंगत करा असं म्हटलेलं आहे. ऑर्गनाईज करा, एका ठिकाणी आणा. जी शक्ती पांगलेली आहे तिला एका मार्गाला लावा. आणि तो मार्ग कोणता, हे बाबासाहेब हे एज्युकेट, एज्युकेट मध्ये सांगतच राहिलेले आहेत पहिल्यापासून. आपण सुरुवातच केली होती, आपल्या सत्रांची सुरुवातच आपण मुक्तिकोण पथेपासून केलेली आहे. तर ते मुक्तिकोण पथे हे एज्युकेट, एज्युकेट, एज्युकेट आणि ऑर्गनाईजचाच मुद्दा आहे तो. तर हा एक मुद्दा महत्वाचा आहे. ऑर्गनाईज करा म्हणजे जे विस्कळीत आहे ते एकत्र करा. म्हणजे लोक विस्कळीत होते, समाज विस्कळीत होता, समाज विभागलेला होता, कारण तो भानावरच नव्हता, कारण त्याला एज्युकेशन नाही मिळालं, त्याला कुणी सांगणारं, सुधरवणारं, शिकवणारं कुणी मिळालं नाही, त्याला कोणतं ट्रेनिंग नव्हतं, प्रशिक्षण नाही. आजही हीच अवस्था आहे समाजामध्ये काही अंशी.
लोकांना शिक्षण मिळतं पण पाहिजे ते शिक्षण नाही मिळत. हे सुधरवण्याचं किंवा प्रशिक्षित करण्याचं योग्य प्रशिक्षण जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही आज. पोटभरू प्रशिक्षण मिळतं, उपजीविकेपुरतं प्रशिक्षण मिळतं, पण माणूस घडवण्याचं, जागं करण्याचं, त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप करण्याचं, त्याच्यामध्ये नॉलेज डेव्हलप करण्याचं, त्याला प्रशिक्षण देण्याचं, ट्रेनिंग देण्याचं, प्रॉपर ट्रेनिंग देण्याचं, त्याला सुसंस्कृत बनवण्याचं म्हणजे सिव्हिलाइज करण्याचं ट्रेनिंग जसं बाबासाहेबांच्या काळात होतं किंवा त्यांच्या समाजाचा जरी विचार केला तरी त्याला आपण आजचा बौद्ध समाज म्हणू. जो समाज बौद्ध मार्गावर आहे तोच खरा बाबासाहेबांचा समाज इथून पुढं म्हणवला जाईल असं मला वाटतं. जे लोक बौद्ध मार्गावर नाहीत त्यांना ते बाबासाहेबांचं म्हणणं समजलं नाही. बौद्ध मार्गावर यायचं म्हणजे काय, बौद्ध मार्गावर यायचं म्हणजे हेच करायचंय ना जे बुद्धांनी सांगितलंय. बुद्धांनी पण लोकांना एज्युकेटच केलं, शील शिकवलं किंवा प्रज्ञा दिली, प्रज्ञा शिकवली. म्हणजे प्रज्ञा त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. शब्द नाही दिले, फक्त प्रज्ञा दिली. त्यांचे अर्थ, अन्वयार्थ, मतितार्थ, गर्भितार्थ सगळं त्यांनी ते जे सांगितलं तर त्यांचं एज्युकेट करण्याचाच मुद्दा होता बुद्धांचा पण. ट्रेनिंग देतात शिलाचरण किंवा आता हे जे आनापानसती सुत्ताच्या आधारे आपण पाहत होतो, हे एज्युकेट करणे, प्रशिक्षण देणं आहे. ही काय आन करते, अपान करते, ह्याच्या आधारे कायानुसतीमध्ये उतरा, कायेमध्ये उतरा, जिवंत कायेमध्ये उतरा, जाणीवा पहा, चित्त पहा, इमोशन्स पहा, विचार प्रक्रिया पहा, संपूर्ण अस्तित्व पहा, संपूर्ण बॉडी माइंड पहा, जगणं पहा. हे कशासाठी, तर जीवनाबद्दल एज्युकेट करा असा त्याचा अर्थ होतो. कारण जीवनाचं भानच नाही तर आपण स्वतःला एज्युकेट करतच नाहीत. आपण आपण बाहेरचं ज्ञान घेतो फक्त, पण आपल्याबद्दलचं ज्ञान नसतं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला. हे जीवन काय भानगड आहे, हे कसं जगायचं, ह्याच्यातले प्रॉब्लेम काय आहेत, हे शिक्षण देणारं शिक्षण आपल्याला नाही मिळत. आपल्याला क्रमिक शिक्षण मिळतं ते फायद्याचंच आहे तो, पण ते व्यावहारिक शिक्षण आहे. बरंचसं शिक्षण जे आहे अगदी सायकोलॉजी पर्यंत सुद्धा, सायकोलॉजी किंवा फिलॉसॉफी किंवा इतर जे शिक्षण आहे, हे बरेचसे शिक्षण जे आहे हे कशाचं आहे, व्यावहारिक आहे. व्यवहारामध्ये कसं जगायचं, या कॉम्पिटिशनच्या स्पर्धेच्या जगात कसं जगायचं, याच्यासाठी ते उपयोगी पडणारं शिक्षण आहे आणि ते आपण शिकून आपण आपल्या उपजीविका भागवतो. परंतु जीवन म्हणजे काय, जीवन जगायचं कसं आणि चांगलं जीवन कसं जगायचं आणि विशेषतः तणावमुक्त दुःखमुक्त जीवन, किंवा ज्याला दुःखमुक्त म्हणजे परिपूर्ण सुख, नुसतं सुख आनंद, टेम्पररी आनंद आणि सुख नाही, एन्जॉय नाही, ते एन्जॉयमेंट नाही, फक्त परम सुखम म्हटलेलं आहे, निब्बाणं परमं सुखम. तर ते ते परमसुख म्हणजे दुःखमुक्ती कशी मिळवायची याचं शिक्षण आपल्याला नाही मिळत कुठे. ते बुद्धांनी दिलेलं आहे जगाला. त्यामुळे बाबासाहेबांना वाटतं बुद्धासारखं दुसरं शिक्षण कोणीच दिलं नाही. बुद्धासारखा तत्वज्ञानी जगात दुसरा झालाच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर हेच सूत्र आहे, एज्युकेट 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 आणि ऑर्गनाईजचं सूत्र आहे. आता एज्युकेट करून बुद्धांनी तर उत्तेजनच दिलं, हे उत्तेजनच आहे. सती साधना हे काय करतं, शेकअप करतं माणसाला, एज्युकेट करतं, झिंजाडतं ते, झिंजोड देता है वो. त्याचे जेव्हा अनुभव येतात तेव्हा आपण झिंजाडले जातो, हलतो, आपण स्टरअप होतो, शेकअप होतो, चार्ज होतो. फार इंटरेस्टिंग शब्द आहेत ते. म्हणून हे एज्युकेट एज्युकेट आणि ऑर्गनाईजचा चांगला अभ्यास केला पाहिजे या शब्दांचा. डिक्शनरीमध्ये पहा ते शब्द. आणि मला तो छंद आहे.
मी शब्दांचा अभ्यास करताना मी आधी डिक्शनरीचा आधार घेतो. कारण सगळे शब्द आपल्याला एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. इव्हन आता माझ्याकडं 7-8 प्रकारच्या डिक्शनरी आहेत. जे मी अभिमानाने नाही सांगत. तर अभ्यास करण्याची ती पद्धत आहे. ती मला म्हणजे अनुवादाचं काम करता करता मला ती सवय लागली. आता मला चिंतन करण्यासाठी पण डिक्शनऱ्यांचा उपयोग होतो. मराठी मराठी डिक्शनरी, मराठी हिंदी डिक्शनरी, मराठी मराठी इंग्रजी डिक्शनरी, इंग्रजी मराठी डिक्शनरी, इंग्रजी हिंदी डिक्शनरी, हिंदी इंग्रजी डिक्शनरी, आणि त्याच्यात बरेच बरेच प्रकार आहेत आणखीन. आता थोडा जपानचा हे करतो, जपानी डिक्शनरी पण मी ऑनलाईन ते करून घेतल्या. पण आता तो विषय नाही सांगायचा मला. कारण ते जपानचा विषय मी लावून धरील का नाही, मला थोडी शंका आहे. त्याचं कारण असं आहे की आपला हाच विषय इतका मोठा आहे, तर ते अजून जपानचा विषय घेऊन कधी माझ्या डोक्यावर थोडंसं ओझं वाढत चाललंय असं मला वाटतं. वेळ पुरत नाही, कारण तर कोणत्याही भाषेचा अभ्यास मला आवडतं ते करायला. परंतु ते अं, आपला मुख्य विषय ओव्हरलॅप होतो. तो त्याच्यावर फोकस कमी होतो. तर डिक्शनरी सांगण्याचा मुख्य मुद्दा असा आहे की डिक्शनरीतले शब्द पाहून आपल्याला शब्दांचे अर्थ आपल्याला असे शोधता आले पाहिजे. पण सगळ्यात मोठा जो अर्थ आपल्याला सापडतो तो आपल्या स्वतःच्या जागृतीतून सापडतो. कारण ज्या अनुभवाकडे बोट दाखवतात, शब्द हे इंडिकेटर आहेत. शब्द ज्या अर्थांकडे बोट दाखवतात, ते अर्थ आपल्याला अनुभवातून लक्षात येतात. म्हणजे आता हे उत्तेजन, आंदोलन किंवा शेकअप, चार्ज करणे, कॅम्पेन, जागं होणं, हे हे आपल्याला कशातून कळणार आहे? हे अनुभवातून कळतंय. तिसरा जो शब्द आहे ऑर्गनाईज, हा याचा पण मला थोडा दुपारी आपल्या या सती साधनेच्या संदर्भात वेगळा अर्थ मला लक्षात आला. तो म्हणजे ऑर्गनाईज म्हणजे जो विस्कळीतपणा आहे तो एकत्र करणे, त्याला एकत्रित आणणे, त्याला समाधी शब्द आहे आपल्या याच्यात. आपण जो समाधी शब्द पाहिला परवाला, किंवा आणखीन आपण त्याच्यावर नंतर अभ्यास करू शकतो. समाधी पण असाच शब्द आहे की त्याचा म्हणजे जोपर्यंत त्याच्या पाठीमागचं काय म्हणतात अन्वयार्थ, दुसरा अर्थ, समाधी. समाधी म्हणजे काय? समाधी सायकोलॉजिकल गोष्ट आहे, मानसिक गोष्ट आहे, मनाशी संबंधित आहे. सम इथं म्हणजे इथं येणं. सम विथ, इथं असणं. जे आपण इथं नसतो, आपण सगळं बाहेर असतो, स्कॅटर्ड असतो, अनऑर्गनाइज असतो आपण. म्हणजे एकत्रित नसतो, विस्कळीत असतो. तर आपलं माइंड अनऑर्गनाइज असतं. तर आपल्या साधनेनं आपल्याला आपलं माइंड आधी ऑर्गनाईज करता येतं. जो शब्द बाबासाहेबांनी सामाजिक संदर्भात वापरला, तो सायकोलॉजिकल संबंधात पण लागू पडतो. आपण ऑर्गनाईज करतो आपलं जे विस्कळीत आपलं व्यक्तिमत्व आहे, विस्कळीत जी आपली पर्सनॅलिटी आहे, म्हणजे आपलं जे माइंड आहे, आपलं जे बोलणं आहे, आपलं जे वागणं आहे, आपले जे विचार आहेत, आपले जे इमोशन्स आहेत, ते काया वाचा मनाच्या पातळीवर आपण स्वतःला जागृतीच्या साहाय्याने, सतीच्या साहाय्याने ऑर्गनाईज करतो. म्हणजे इट हॅपन्स, ते घडतं. ते आपल्याला करायची गरज नाही. ते सतीचा परिणामच ऑर्गनाईज होणं आहे. जागृतीचा परिणामच ऑर्गनाईज. माणसाला स्वतःचा विस्कळीतपणा लक्षात आला की त्याचं मन स्वतःच ऑर्गनाईज व्हायला सुरुवात होते.
याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्या अनावश्यक गोष्टी मनानं धारण करून ठेवलेल्या आहेत, धरून ठेवलेल्या आहेत, त्या एक 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 करून त्याची वजाबाकी होते. आणि मग माणूस निष्कारण कशातही लक्ष नाही घालत, कुठेही पळत नाही, काहीही करत नाही. आपण कुठेही पळतो, काहीही करतो, कोणत्याही दिशेला जातो, कारण आपल्याला स्वतःचं भान नसल्यामुळं आपण अनऑर्गनाइज असतो, आपण विकेंद्रित असतो, स्कॅटर्ड असतो, भटकतो. आणि भटकणारं मन आहे, चित्त आहे. त्या सती साधनेचा परिणाम सुद्धा आपल्या स्वतःचं लाईफ ऑर्गनाईज करण्यामध्ये होतो. मग आपल्या काया वाचा मानसिक पातळीवर एक बॅलन्स येतो. जे बोलतो आपण तेच करतो, शारीरिक कृती. आणि जे बोलतो ते, जे विचारात आहे, जागृत विचारात, तेच आपण बोलतो आणि तेच करतो. किंवा विचारांमध्ये असलेले जागृती, तीच आपल्या कृतीचा पण आधार असते. नाहीतर मग आपण कसं असतो, आपण मनात एक विचार चाललाय, बोलतो वेगळंच, करतो तिसरंच, आणि सगळंच विस्कळीत असतं, अनऑर्गनाइज असतं. मला तुम्हाला एक सुरुवातीला हे विचारायचं राहिलं, आवाज व्यवस्थित येतो ना तुमच्यापर्यंत? हो, येतो सर. ओके. येतो हो, येतो. छान. हो, बरोबर येतो आहे. येतो. हो, येतो. ओके. बरोबर आहे. तर आपल्या प्रॅक्टिसमुळं, साधनेमुळं 3 हेतू साध्य होतात. आपण जे करतोय ते म्हणजे केवळ साधनेमुळेच नाही, आपण जे अवेकनिंगचं किंवा सती जागृतीचं जे काम करतोय, हे आपले 3 हेतू साध्य होतात. ते म्हणजे बाबासाहेबांना जे साध्य करायचं होतं, ज्या पद्धतीनं ते करायचे, त्यांनी तर अनेक गोष्टी साध्य केल्या, पण त्यांना खऱ्या अर्थानं जे साध्य करायचं होतं, हे समाजासाठी म्हणा, देशासाठी म्हणा, आणि त्यांचं जे काही अं, दूरगामी दृष्टिकोन जो होता, तो तर जागतिक होता. म्हणून बुद्ध अँड धम्ममध्ये ते म्हणतात की जग हे धम्मराज्य बनवणे हा बुद्धाच्या धम्माचा हेतू आहे, उद्देश आहे. जग धम्मराज्य बनवणे म्हणजे जगाला या मार्गावर आणणे. आता आपण जगाचं नंतर पाहू, किंवा देशाचं पण नंतर पाहू, समाजाचं पण नंतर पाहू. आधी आपलं पाहू. कारण जोपर्यंत मी माझं पाहत नाही, मी काय समाजाचं काम करणार, आणि काय देशाचं आणि काय जगाचं काम करणार. नाही का, आपण धम्मप्रचार करताना कधी कधी लोक लोक म्हणतात आपलं, अरे इथं आम्हाला आमचं पडलं, तुम्ही काय धम्म धम्म सतीन हे सांगत बसले. त्यांचं बरोबर आहे, माझं मला पडलंय. तर मग ते त्यांना सांगावं लागतं, तुमचंच करा तुम्ही, तुमच्यासाठीच आहे हे. एकदा ऐकून घ्या बुद्धाला काय म्हणायचं, सती म्हणजे, जागृती म्हणजे, आमच्या शब्दात आपण जे म्हणतो ते. लोकांनी सतीला ध्यान बनवलं आणि ते दुसरीकडेच गेला तो विषय. ध्यान ऑलरेडी मनाचं चालूच आहे, त्याला वेगळं ध्यान दिलं, मग ध्यानाचा विषय दिला. आता ही गोष्ट थोडीशी लोकांमध्ये वादग्रस्त आहे, ते तुम्हाला अं, माहिती नसेल, तुमच्यापर्यंत ते येतही नसेल. पण लोक आपल्यावर थोडस लक्ष ठेवू नये, हे काय सती बिघडवतात लोकांना, हे त्यांचा गैरसमज आहे. श्वासाच्या निमित्तानं, म्हणजे काया आनापानच्या निमित्तानं आपण जे स्वतःमध्ये उतरतो, आणि कायमध्ये उतरल्यानंतर
जसं एखाद्या शहरात गेल्यावर शहरात काय आहे ते दिसतं, तसं कायच उतरल्यावर काय काय आहे ते दिसणारच आहे. वेगळं काही असं काही त्याचं स्पष्टीकरण करायची काय गरज नाही. काय दिसेल तर ते जाऊन बघा, काय दिसते बघा. काय दिसणार? काय जिवंत आहे. काय काहीतरी हालचाली आहे, काय तानापान चालू आहे, काय हार्टचं काम चालू आहे, काय डायजेशनचं काम चालू आहे, पचनक्रियेचं काम चालू आहे, काही धडधड फडफड खडखड ते चालू आहे ना. कुठंतरी दुखणं खुपणं ते चालू आहे, म्हणजे जाणीवा. जाणीव आहे, दुखणं खुपणं आनंद सुख सगळं. हे एजिटेशन त्याच्यात चालू आहे, सगळं एजिटेशन, विस्कळीत एजिटेशन चालू आहे. कारण मनामध्ये जे काय आहे ते उत्तेजित उत्तेजित करतं ना. मनामध्ये राग आला तर मग सगळं शरीर उत्तेजित होतं, एजिटेट होतं. पण ते अवेअर जर असेल, जागृत असेल, तर ते अननेसेसरीली ते उगीच ते उत्तेजित नाही होणार. त्याच्यामध्ये संयम येतो. हा संयम ह्या सतीमुळे जागृतीने येतो. म्हणजे सती म्हणजे एक शांतता येते, एक ट्रँक्युलिटी येते. उगीच काय म्हणतात, उचकणं ज्याला म्हणतात ना, उचकणं, उकसाना, तर ते उत्तेजन आहे, ते उत्तेजित अवस्था आहे. ते अति उत्तेजित अवस्था म्हणजे संयम रहित उत्तेजन, उत्तेजित अवस्था काही कामाची नाही. ती अनऑर्गनाइज एनर्जी येते, म्हणजे असंघटित शक्ती येते. ती कुठेही पळते आणि काहीही करते. कधी कधी पिसाळ्यासारखी करते. तर पिसाळलेली शक्ती काय करते आपल्याला माहिती आहे. तर ते सती जागृतीचं जे हे ट्रेनिंग आहे, हे जे एज्युकेशन आहे, याला तर आपण एज्युकेशन म्हणू शकतो. एज्युकेट करणं जे आहे, स्वतःला एज्युकेट करणं, ट्रेनिंग देणं आहे. मगाशी जे एज्युकेटचे जे अर्थ सांगितले ते सगळे इथे लागू करून आपण पाहू शकतो. आपण स्वतःला प्रशिक्षित करतो, सुधारतो, आपण टीच करतो स्वतःला. स्वतःला सिव्हिलाइज करतो, म्हणजे जे आपलं माणसासारखं वागणं नसतं ते माणसासारखं व्हायला सुरुवात होते. जे आपण इतर प्राण्यासारखं वागतो, आपण माणसासारखे वागायला सुरुवात करतो, म्हणजे सिव्हिलाइज होतो, कल्टिवेट होतो, डेव्हलप होतो. स्वतःला आपण तालीम देतो याच्यामध्ये, एक प्रकारे प्रशिक्षण देतो, म्हणजे तालीम देतो आपण. जे मन इकडे तिकडे विस्कळीत आहे, भटकतंय, त्याला आपण सांगतो की इथे श्वासामध्ये उतर, त्या कायेत जो श्वास चाललाय तर तिथं ये. आणि ते त्याला तेवढं सहज सहज येत नाही ते. हे तुमचा अनुभव असेल, माझा पण आहे. पण ते प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, असा जो आहे तो, म्हणजे सराव जो आहे ना, प्रॅक्टिस, साधना, ती करता 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 त्याच्यामध्ये परफेक्शन येतं. त्याला दुसरा काही पर्याय नाही. ज्ञान माणसाला परफेक्ट नाही करत. म्हणजे आता एज्युकेट शब्द माहिती आहे म्हणून एज्युकेशन मिळतं असं नाही होते. एज्युटेटिव्ह व्हा, उत्तेजन द्या, म्हणजे प्रेरणा द्या, जाग करा म्हणून ते शब्द शब्द नाही जाग करत. हे डायरेक्ट मेथड अवलंबावे लागते, प्रत्यक्ष प्रॅक्टिस. आणि जे अनऑर्गनाइज माइंड जे आहे, जे विस्कळीत मन आहे, जे स्कॅटर्ड आहे, भटकतं, ते ऑर्गनाइज होतं, एकत्र येतं, एका उद्देशाकडे येतं. जे अनेक उद्देशांमध्ये पांगलेलं आहे, अनेक इच्छा आकांक्षा तृष्णा, त्या सगळ्या अजागृतीमुळे, भान नसल्यामुळे जे आहेत, ते भान आल्यामुळे सगळं ते त्याच्यामध्ये आधी रिडक्शन होतं, कमी कमी होत जातात. म्हणजे नसते उपद्व्याप आपले कमी होतात, नसत्या उचापती कमी होतात. आणि मग आपली शक्ती एका मार्गाला लागते, म्हणजे ऑर्गनाइज. तर आज मला हे दोन तीन शब्द मला खूप दिवसांपासून ते डोक्यात होते. याच्यावर आपण येता नेता मेळ बसतो का, तर ते ऑटोमॅटिक मला, ऑटोमॅटिक म्हणण्यापेक्षा आपल्या ह्या
सत्रांचा किंवा कारण तो आता सतत डोक्यात तेच चिंतन चाललंय ना. आज 24-25 दिवस झाले एकच विषय आहे डोक्यामध्ये. जरी आपण 1 तास बोलत असलो इथे, तरी 25 दिवस झाले तोच विषय आहे. म्हणून आपण हे मोठाले सत्र जे घेतो त्याचं कारण तेच आहे की आपल्याला आपल्याला स्वतःला ट्रेन करायचंय ना. स्वतःला ट्रेन करायचं तर मग विषयापासून त्याला भरकटू देता कामा नये. आणि विषयापासून भरकटायचं नसेल तर त्याला टार्गेट द्यावं लागतं. त्याला उद्देश द्यावा लागतो, संकल्प द्यावा लागतो त्याला. मग आपण हा संकल्प केला, बाबासाहेबांच्या जयंतीपासून बुद्ध जयंतीपर्यंत आपण 29 दिवसासाठी जागृतीची कार्यशाळा ऑनलाईन घेऊ. आता हा उद्देश दिल्यानंतर सुरुवातीला एक नॅचरली म्हणजे मला प्रेशर येतं का आता 29 दिवस काय सांगणार आहे तुम्ही. 29 दिवस एकाच विषयाला धरून तुम्ही काय सांगणार आहे. परंतु जेव्हा आता 25वा दिवस आहे तर तरी आज असं वाटतंय अरे हे कमीच आहे दिवस. त्याचा आधी अंदाज येत नाही. तर हे कशामुळे होतं की टार्गेट दिलं, उद्देश दिला, संकल्प केला की तुमच्यामधली शक्ती जी आहे ना ॲजिटेट होते, उत्तेजित होते. आणि मग नवीन नवीन गोष्टी मग मनात येतात आणि त्याही जागृतपणे मनात त्याही 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 कल्पना जागृत कल्पना असतील तर मग त्याचं पॉझिटिव्ह इफेक्ट होतोय. तर सकारात्मक परिणाम होतो. उगीच उगीच मनात आलं म्हणून काहीतरी बोलणं आणि काहीतरी करणं ते होतं बऱ्याचदा. मनात येतं हे करू ते करू ते करू ते करू. जसं आपण सुरुवातीला आपल्याला वाटलं नाही आता आपण बाबासाहेबांचा मुक्तिकोण पथेचाही पण अभ्यास पूर्ण करू आणि मग सगळं हे सती साधना जी आहे आनापानसती सुद्धा ते हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत. परंतु एका वेळेला तुम्ही चांगलं एकच करू शकता. आता आपण मुक्तिकोण पथेवर आपण सेपरेट आपण हे करू शकतो. परंतु ही प्रॅक्टिस जागृतीची प्रॅक्टिस जर केली तर बाबासाहेबांना काय म्हणायचं ते चांगलं लक्षात येतं. म्हणून आता माझं थोडंसं मत असं बनलेलं आहे की बुद्ध समजून घेतल्याशिवाय बाबासाहेब लक्षात येत नाही. कारण बाबासाहेबांनी इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत का आपल्या विस्कळीत मनाला त्याचा अर्थच लागत नाही. बरेच वर्ष, बरेच दिवस. कारण आपण ऑर्गनाईज नाही आहोत. आपलं माइंड हे ऑर्गनाईज नाही, ते विस्कळीत अनऑर्गनाईज आहे. म्हणून याला आधी ऑर्गनाईज करण्याची गरज आहे. म्हणून ही साधना आधी महत्वाची आहे. ही आपल्या व्यक्तिगत हिताची तर आहेच आहे. परंतु आपल्याला जर काही आपल्या शक्तीचा सदुपयोग सामाजिक पातळीवर आणि व्यापक पातळीवर जर करायचा असेल तर आधी स्वतःला एज्युकेट केलं पाहिजे, एज्युटेट केलं पाहिजे आणि ऑर्गनाईज केलं पाहिजे. स्वतःला प्रशिक्षण दिलं पाहिजे, चैतन्य निर्माण केलं पाहिजे. आणि ते होतं, ते चैतन्य येतं जागृतीनं, ते चैतन्य एज्युटेशन येतं, ते चैतन्य निर्माण होतंच. त्यातच नाव एज्युटेशन आहे जागृतीचं. उत्तेजित अवस्था प्राप्त होते, सगळं हलतं, एक प्रकारे स्टरअप होतं सगळं आपलं आयुष्य, चार्ज होतं आणि काहीतरी मोठं काम करण्याची प्रेरणा मिळते व्यापक. मला वाटतं इतकं आज पुरेसं आहे. जास्त ताणण्यात काय अर्थ नाही. तर त्रिभुवनांचा जो प्रश्न आहे की बाबासाहेबांचा खूप अभ्यास केला पाहिजे, इतिहास वाचलं पाहिजे, त्यांचं तत्वज्ञान वाचलं पाहिजे, हे वाचलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे, ते सगळं ती इच्छा आहे. पण पण आपल्या मर्यादा पण आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. इच्छा खूप इच्छा इच्छा काय इच्छा. त्या दिवशी आपण म्हटलं मला वाटतं जावं याला चंद्रावर, मनात आलं म्हणून उठून जाऊ शकतो का? तसं नाही होत. मनात काही येऊ शकतं.
तसं आता बाबासाहेबांचा अभ्यास करायचा संपूर्ण, बुद्धांचा अभ्यास करायचा संपूर्ण, आणि इतर अभ्यास करायचा संपूर्ण, तर पश्चिमेकडचा, भारताच्या पश्चिमेचा जो अरबी समुद्र आहे, म्हणजे समजा चैत्यभूमी आणि पलीकडचा भाग, आता आपण चैत्यभूमी सेंट्रल पॉइंट धरू. चैत्यभूमी आणि पलीकडचा जो अरबी समुद्र आहे सगळा, ज्यानं भारताचा पश्चिम भाग व्यापलेला आहे, तर तो आपण, ते बाबासाहेब आहेत असं समजू, बाबासाहेबांचं ज्ञान आहे. दक्षिणेकडचा जो भाग आहे ज्याला हिंदी महासागर म्हणतात, ज्याच्यामध्ये समजा श्रीलंका आहे, तर ते एक आपण एक प्रतीक म्हणून धरू. श्रीलंका म्हणजे बुद्ध धम्म. तर खालचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तो बुद्ध धम्माचा अभ्यास आहे, बुद्ध धम्म आहे, बुद्ध धम्माचा महासागर आहे. अरबी महासागर म्हणजे बाबासाहेबांचा महासागर आहे. आणि इकडं पूर्वेकडचा जो भाग आहे, पूर्वेकडचा म्हणजे मग इतर इतर ज्ञान आहेत, खूप ज्ञान पडले जगामध्ये. हा, तर हे तिन्ही सागर कधी पोहून व्हायचे आपले? हे तिन्ही सागर आपल्या कधी पोहून व्हायचे? परंतु एक गोष्ट आपण बुद्धांच्या संदेशातूनच घेऊ आपण. बुद्ध म्हणतात की सागराची जर चव चाखायची असेल तर तुम्हाला अख्खा सागर प्यायची गरज नाही. तुम्ही त्या सागरातला एक बिंदू घ्या आणि त्याची चव चाखा, तुम्हाला ते महासागराची चव कळते. तसं बाबासाहेबांचा एक विचार जर नीट समजला, जसं आता हे तीन शब्द आहेत, या तीन शब्दामध्ये किंवा त्यांचं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हे माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे, आणि हे तत्वज्ञान मी बुद्धांकडून घेतलेलं आहे. असे हे जे शब्द आहेत, हे शब्द जर त्याचं अनालिसिस करायला घेतलं, त्याची धम्मविषय ज्याला म्हटलेला आहे, त्याचं जर अनालिसिस करायला घेतलं, त्याचं पृथक्करण करायला घेतलं, त्याचं फोड करायला घेतले, त्यातले अर्थ शोधायला घेतले, त्यातले अन्वय अर्थ शोधायला घेतले, त्यातले गर्भित अर्थ शोधायला घेतले, त्याच्या खोलीत आपण जितके जाऊ ठराविक शब्दांच्या, तर तुम्हाला इतर संदर्भ तुम्हाला घ्यावेच लागतात. म्हणजे सगळं येते त्याच्यामध्ये. म्हणजे गागर में सागर, तसं गागर में सागर नाही तर बूंद में सागर. तर बुद्धांचं जे सांगणं आहे की धम्म हा महासागरासारखा आहे, त्याची जर चव घ्यायची असेल तर एक थेंब पुरेसा आहे, एक थेंब पुरेसा आहे. बाबासाहेबांची बाबासाहेबांची जर आपल्याला त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांचं कार्य याची जर टेस्ट घ्यायची असेल तर सगळं आपण करणं अशक्य आहे. अशक्य, केवळ अशक्य, कोणालाही अशक्य आहे ते. किती मोठा माणूस असू द्या, पण त्यातला सार सार शोधणं गरजेचं आहे. सार हे तो थेंब आहे. तर हे हा हा जो बुद्धांचा अं, हा संदेश आहे, हा उदान मध्ये आलेला आहे. उदान मध्ये त्यांनी महासागराचे 8 गुण आणि धम्माचे 8 गुण अशी तुलना केलेली आहे. तर तो एक आपला कधी काळी अभ्यासाचा विषय होऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एक गुणधर्म हा त्यांनी सांगितलेला आहे की धम्माची धम्मा महासागराची चव जर आपल्याला घ्यायची असेल तर ती सगळ्यात महासागराची एकच चव आहे म्हणतात, आणि ते म्हणजे लवण. लवण म्हणजे खारटपणा. कोणताही सागर घ्या त्याची चव खारट आहे, लवण. तसे धम्मामधलं तुम्ही काही घ्या, त्याला एकच चव आहे, विमुक्तीची चव. आता आपण आनापानसती सुत्ताचं पण हे जे त्याच्या शेवटी मध्ये विमुक्ती शब्द आलेला आहे. तुम्ही कोणतीही शिकवून घ्या बुद्धाची, त्याचा शेवट जो आहे तो विमुक्ती आहे, त्याचा परिणाम जो आहे तो विमुक्ती आहे. बाबासाहेबांची कोणतीही शिकवून घ्या, ती स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हीच आहे. मेंदू स्वतंत्र केला पाहिजे, सगळ्या जंजाळातून त्याला मोकळं केलं पाहिजे, तो स्पष्ट झाला पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष, बाबासाहेबांचं जे म्हणणं आहे. तर प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे त्याचा.
समता, स्वातंत्र्य, बंधुता जर आपण आणू शकलो समाजामध्ये, किंवा देशामध्ये, जगामध्ये, नंतर हे करू शकलो तर बाबासाहेबांचं काम आहे, ते बुद्धाचं काम आहे. आणि मग आपल्याला अजून बंगालचा महासागर, जगातलं ज्ञान घ्यायचं असेल, म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगता, ते तिन्ही सागर एकच आहेत, त्याला नावं वेगवेगळे दिले, पण ही तिन्ही सागराच्या मध्ये भारत नावाचं बेट आहे. त्या बेट नाही ते पूर्ण, कारण उत्तरेला हिमालय आहे. बेट बेट हे पाण्याच्या मध्ये असतं. जसा श्रीलंका एक बेट आहे. श्रीलंकेच्या चौबाजूला पाणी आहे आणि ते मध्ये जमिनीचा भाग आहे आणि ते बेट आहे. अशी बरीच आता जपान एक बेट आहे. तर भारत हा पूर्ण बेट नाही, पण हा अं, तीन महासागर आणि एक पर्वत याच्यामध्ये वसलेला हा भाग आहे, भूभाग आहे. तर तिन्ही महासागर, तिन्ही ज्ञान एकच आहे असं समजू आपण. बाबासाहेबांचं ज्ञान, बुद्धाचं ज्ञान आणि जगातलं ज्ञान हे ज्ञान आहे. आपण किती वेळ देऊ शकतो, काय करू शकतो, याचं भान ठेवून आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आणि आपल्यामध्ये खूप शक्ती दडलेली आहे, याचं पण आपल्याला नंतर एक भान येणार आहे. आपण समजतो की आपल्याला एवढंच जमेल, तेवढंच जमेल, तसं नाही. खूप काय आपण करू शकतो, एकत्रितपणे करू शकतो, तर आणखी मोठं 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 काम आपण करू शकतो. आपल्याला बाबासाहेबांनी एवढा मोठा वारसा दिला आहे, त्यांचा स्वतःचा, बुद्धाचा आणि जागतिक ज्ञानाचा. आपल्याकडं सगळं आहे आपल्याजवळ, पण तुझी आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी, अशी पण अवस्था आहे.